नमस्कार सर. हा, नमस्कार ताई, बोला ना. केंद्र सरकारकडून अतिरिक्त नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना, अशी बातमी सध्या सगळीकडे व्हायरल होतीये, बरोबर? हो हो हो. तर ही मदत कशा प्रकारे मिळणार आहे आणि कधीपर्यंत मिळेल शेतकऱ्यांना, या संदर्भात काय सांगता येईल? नक्कीच केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त अतिवृष्टी नुकसान भरपाईची एनडीआरएफच्या निकषानुसार मदत मिळणार आहे. आपण पाहतोय, नुकतीच बातमी व्हायरल झाली आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून सध्या देशाचं आपण पाहतोय हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी सुरुवातीला बोलले की आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संपूर्ण जो डाटा आहे तो आलेलाच नाही, प्रस्तावच आलेला नाही. परंतु नंतर पुन्हा त्यांनी उत्तरामध्ये पुन्हा रिव्हिजन केलं आणि नंतर पुन्हा दुसरं उत्तर असं दिलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे आणि तो लवकरच मंजूर होऊन राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे अतिरिक्त मदत मिळणार आहे. याच विषयावर आपण बोलणार आहोत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या निकषानुसार अतिरिक्त मदत मिळणार, कोणत्या जिल्ह्यात मिळणार, कशी मिळणार, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर याच्यामध्ये पाहतोय राज्यातले 34 जिल्ह्यामध्ये जवळपास 1,500 कोटीपेक्षा जास्तची मदत मिळणार आहे आणि एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टरपर्यंत हेक्टरी 8,500 प्रमाणे ही मदत या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. याच्यामध्ये आपण संपूर्ण जिल्ह्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण जिल्ह्याची यादी आपल्याकडे आहे आणि संपूर्ण अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये आपण पाहतोय सरकारने जी याच्या अगोदर सांगलं होतं की बाबा महाराष्ट्र सरकारने जे 31,628 कोटींचं जे पॅकेज जाहीर केलं होतं, त्या पॅकेजमध्ये काही ही मदत भेटली होती, परंतु ती राज्य सरकारची मदत होती आणि केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत होती. तर ती बाकी निकषानुसार अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कबुली दिलेली आहे. आणि आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार सर्वप्रथम पाहूया. अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित तालुके, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुके बाधित आहेत. अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित या शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुके अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे. तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित मध्ये 9 तालुके आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित मध्ये 8 तालुके आहेत आणि या शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारची अतिरिक्त जी मदत आहे ती भेटणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश आहे आणि या बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यातील 10 तालुके अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत आणि त्यामुळे या सर्व 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत जी आहे ती भेटणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 तालुके अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही सरकारची मदत मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील 16 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची अतिरिक्त मदत या नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत आणि हे 9ही तालुके अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत आणि 5 तालुके अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो एकूण 13 तालुके आहेत आणि हे 13ही तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील 14 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे हे 14 तालुक्यातील शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारची अतिरिक्त एनडीआरएफच्या निकषानुसार ही मदत मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यात आणि 7ही तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे या सुद्धा अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची एनडीआरएफच्या निकषानुसार ही अतिरिक्त मदत मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त एनडीआरएफच्या निकषानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. 13ही तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारची अतिरिक्त मदत मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये 8 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. त्यामुळे ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत. रायगड जिल्ह्यातील
15 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. त्यानंतर सिंधुदुर्गातील 8 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. नाशिक जिल्ह्यातील संपूर्णपणे 15 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. धुळे जिल्ह्यातील 4 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. जळगाव जिल्ह्यातील 15 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. त्यामुळे ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील 13 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. सांगली जिल्ह्यातील 10 तालुके अंशतः पूर्णतः बाधितमध्ये आहेत. सातारा जिल्ह्यातील 8 तालुके आहेत अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये. कोल्हापूर जिल्ह्यातील 11 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. वर्धा जिल्ह्यातील 8 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील 8 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुके दोन्ही प्रकारे बाधित आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. आणि गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत. आणि एकंदरीत या सर्व राज्यातल्या 34 जिल्ह्यातील 347 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित आहेत. त्याच्यापैकी अंशतः बाधित फार कमी आहेत, परंतु पूर्णतः बाधित जवळपास 253 तालुके आणि अंशतः आणि पूर्णतः हे दोन्ही मिळून 347 तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे जी केंद्र सरकारकडे जो राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे, केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना मिळणार एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषानुसार. आता एनडीआरएफचे निकष काय सांगतात? शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपयाची मदत होणार, 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये होणार आणि ही मदत अंशतः बाधित व पूर्णतः बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार. राज्य सरकारने ऑलरेडी अंशतः आणि पूर्णतः बाधित तालुके घोषित केलेले आहेत आणि त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जी माहिती दिली त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी बोलले की बाबा महाराष्ट्र राज्य सरकारकडून कुठलाही प्रस्ताव आम्हाला भेटलेला नाही. आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी कबुली दिली की बाबा पहिल्यांदा म्हणले की बाबा आम्हाला प्रस्तावच पाठवला, परंतु नंतर म्हणले की प्रस्ताव आलेला आहे आणि तो लवकरच प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे. आपण पाहिलंच की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे नुकसान झाल्यामुळे सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याच्यामध्ये 11,000 कोटी रुपये रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी मंजूर केले होते आणि जवळपास त्या अनुदानातील बरेच सारे शेतकऱ्यांना हे 11,000 कोटी रुपयांपैकी बरेच सारे पैसे जमा झालेत आणि 7,300 कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 93 लाख शेतकऱ्यांना मंजूर केले आणि इतर जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 400-500 कोटी रुपये काहीतरी आहेत आणि इतर शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालेलं पडझड झालेल्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या मृत जनावरांसाठी सुद्धा ही नुकसान भरपाई दिली. म्हणजे 31,628 कोटी रुपयांपैकी जवळपास 21,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारने जमा केले असं सरकार म्हणत आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारकडून अतिरिक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जवळपास 1,500 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर होऊ शकतो आणि लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याच्या तयारीमध्ये केंद्र सरकार सध्या दिसत आहे. आता यामध्ये कागदोपत्री कोणती अशी एक गोष्ट असेल जी की शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे, ज्याच्याशिवाय हे पैसे मिळणार नाहीत? आता शेतकऱ्यांना याच्यामध्ये कुठलंही काम करायची गरज नाही. जसं सरकारने राज्य सरकारने जे 31,628 कोटींच्या पॅकेजचे पैसे जमा केले होते त्याच प्रकारे जशा याद्या आल्या होत्या तुमच्या फार्मर आयडीनुसार सुरुवातीला ज्या याद्या आल्या होत्या त्याच याद्या अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. जसे की रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले, तसे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि त्याच प्रकारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलंही काम करण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर थेट तुमच्या डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. परंतु 2 गोष्टी महत्त्वाच्या, तुमच्याकडे फार्मर आयडी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फार्मर आयडी असेल तर तुमचं नाव ऑलरेडी सरकारकडे जाईल. फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला सरकारकडे नाव तर जाईलच, परंतु फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला केवायसी करावी लागेल. एवढंच फरक आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं महत्त्वाचं आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून हेच पैसे आता लवकरात लवकर ट्रान्सफर होतील अशी एक शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. नक्कीच सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच धन्यवाद.